आयुष्य जगत असताना नेमकं चूक काय होते माहिती आहे? आपण सगळ्यांशी चांगलंच वागतो. हाय, हॅलो, नमस्ते. कशा आहात सगळे? मी मस्तच आहे. तुम्ही पण मस्तच असाल आणि आपापल्या कामात व्यस्त असाल. तर मला एक गोष्ट सांगायची आहे. समोरचा जसा आहे तसा आपण वागायला हवं. समोरचा व्यक्ती आपल्याशी जर चांगलं वागत असेल तर नक्कीच त्याच्याशी चांगलंच वागा. पण समोरचा व्यक्ती समोर समोर दाखवत असेल की नाही, मी तुझ्याबरोबर चांगलं आहे, आणि पाठीमागनं जर काड्या करत असेल, जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पाठीमागं तुमची चर्चा करत असेल, टिंगल उडवत असेल, खिल्ली उडवत असेल, तर एकदा बघा, दोनदा बघा, तिसऱ्यांदा पण माफ करा, पण चौथ्यांदा नाही. याच्यामुळं काय होतं, तुम्ही स्वतःचा दर्जा कमी करता. त्या व्यक्तीला ठीक आहे ना, ती व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाची आहे, ठीक आहे, पण इतकं पण महत्त्व देऊ नका की स्वतःपेक्षा जास्त. तुम्हाला ती व्यक्ती असं वाटायला लागेल तिला की एक वेळ अशी येते की त्या व्यक्तीला वाटायला लागतंय माझ्याशिवाय ही व्यक्ती काहीच करू शकत नाही, मी आहे म्हणून ही आहे. तर थांबा, इतकं पण कुणाला महत्त्व देऊ नका. आधी तुम्ही स्वतःवर प्रेम करा. तुम्ही स्वतः पहिल्यांदा स्वतःसाठी जगा. दुसऱ्यांसाठी जगला आत्तापर्यंत, खूप जगला, खूप वेळा त्यांच्यासाठी खूप केलं, पण ते काय, त्यांनी किती तुमच्यासाठी काय केलं? तुम्हाला असं वाटते की नाही करू देत, पण मी तर माझं कर्तव्य केलं. अरे, कर्तव्य काय तुमचे एकट्याच आहे? त्या व्यक्तीचं तुमच्याविषयीचं कर्तव्य नाही काय? आणि जरी तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टींची दर त्या व्यक्तीला जाणीव नसेल तर कशाला पाहिजे? कशाला तेवढी उठाठेव करायची आपण? तुम्हीच चांगलं बघायचा ठेका घेतलाय का? नाही ना. तुम्ही चांगलं करा, काही करा, हे लोक तुम्हाला वाईटच म्हणणार. त्यापेक्षा स्वतःच बघा, स्वतः कसं आनंदी राहता येईल, आणि गरज पडेल तिथं नाही म्हणायला शिका. एखादी गोष्ट जर समोरच्याला तुम्ही म्हटला मला वेळ नाही, प्रत्येक वेळी तुमचा वेळ काही फालतू आहे का द्यायला त्या व्यक्तीसाठी? प्रत्येक कामासाठी तुम्ही त्यांच्यात धावून जाणार, आणि त्यांनी तुमच्याबरोबर काय करणार? अपमानित करणार तुम्हाला. तो काय आहे, येतोय माझ्याबरोबर, त्याला काय काम असतंय? तो माझा मित्र आहे आणि तो येणारच असं हक्कानं ते बोलवतात, ठीक आहे. तेवढ्याच हक्कानं ते तुमच्याबरोबर येतात का तुमच्या कामासाठी? नाही ना. मग मग कोणता अट्टहास आहे तुमचा की माझ्या मित्राबरोबर मला चांगलं वागलंच पाहिजे, त्याचं प्रत्येक गोष्टीत त्याच्या एकटं नाही पडायला पाहिजे तो? तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला वाटते जाऊ दे, पण ह्या गोष्टी इतक्या सहज जाऊ दे असं म्हणण्यासारख्या नसतातच. त्यामुळं काय होतं, तुमचं अस्तित्व कमी होतं. तुम्ही स्वतःसाठी जगा, स्वतःला किंमत द्या, त्यावेळी जग तुम्हाला किंमत देईल. त्याच्यापेक्षा आपण स्वतःसाठी स्वतः महत्वाचे आहेत हे स्वतःला समजून सांगा. काय असतं, आपण एखाद्याच्या त्यांच्यात कार्यक्रम आहे समजा, ठीक आहे, न बोलवता आपण जातो, त्यांच्याबरोबर राब राब राबतो, सगळं करतो, आणि त्याच कार्यक्रमात एखादी व्यक्ती येते, निमंत्रण दिलेलं असते त्यांना, कारण त्या व्यक्ती
ती व्यक्ती फक्त पैशासाठी त्यांनी जपलेली असते. पण पैसे पण, तुम्ही केलेली मदत पैशाची ते विसरणार. ते कधी लक्षात ठेवणार नाहीत की हा बाबा ह्या व्यक्तीनं माझ्यासाठी एवढं केलं. पण श्रेय मात्र दुसरा व्यक्ती येऊन घेऊन जातो. त्यावेळी तुमच्या मनाला दुखापत झालेली असते, तरी तुम्ही म्हणता जाऊ दे, त्याचं त्याच्याबरोबर, माझं माझ्याबरोबर. मन दुखावतं तुमचं कुठंतरी. पुढं जाऊन तुम्हाला हा माणूस कधीच तुमच्या आयुष्यात सुखासाठी किंवा कशासाठी प्रयत्न करणार नाही. त्यापेक्षा सोडून द्या, मागं लागणं. असं काहीतरी करा, स्वतःसाठी जगा, स्वतः इतकं मेहनत घेऊन पैसे कमवा. त्याच्यापेक्षा जास्त जर तुमच्याकडे पैसे आले तर तो माणूस आपोआप तुमच्याकडे येईल. आणि प्रत्येक वेळी हांजी हांजी करणं बंद करा. नाही म्हणायचं मला वेळ नाही, मला आज काम आहे. तो म्हणेल नंतर कधी वेळ आहे तेव्हा सांग. नाही, मी नाही येऊ शकत, मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. सॉरी. सॉरी हा शब्द एक असा आहे ना, समोरच्याला दुखवायचं पण नाही. जर तुम्हाला दुखवायचं नसेल तर ठीक आहे, तर म्हणायचं सॉरी मला नाही वेळ, सॉरी माझ्याजवळ पैसे नाही आहेत, आता तर मी काही करू शकत नाही. त्या व्यक्तीला इतकी सवय झालेली असते की अरे नाही तुझ्याशिवाय कोण करणार, नाही तू काय पण कर पण मला पैसे पाहिजेत. अरे काय पण कर म्हणजे काय कर? तू भीक माग चालेल, चोरी कर चालेल, पण त्याची पैशाची गरज कर का? कशासाठी? मी ह्या गोष्टी अनुभवल्यात. दुसऱ्यांसाठी प्रत्येक वेळी ज्या माणसांच्या मी म्हणजे ज्या माणसांना महत्त्व दिलं त्यांची अडचण माझी अडचण समजली. एक वेळ अशी आली, त्याच व्यक्ती माझ्या अडचणीत कुणी नव्हत्या. ते जाऊ दे, तुमचे घेतलेले पैसे सुद्धा ते परत देणार नाहीत, खात्रीनं लिहून देते. जे तुम्ही त्यांना दिलेले असतात वेळेला, ते सुद्धा तुमच्या वेळेला पैसे उपयोगी येणार नाहीत. मग काय काम, काय गरज आहे अशा लोकांची? तर माझ्या आयुष्यात तर गरज नाही बाबा, मी तर ठरवून टाकले अशा लोकांना लांबनच राम राम बोलायचं. बास, तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. मला काय अडचण आली तर माझं मी बघेन, तुला काय अडचण असेल ती तुझं तू बघ. कारण आपण आता शक्य नाही की प्रत्येक गोष्ट तुमची ऐकून सुद्धा जर तुम्ही स्वतःसाठी कमी जगलो आम्ही आणि तुमच्यासाठी जास्त जगलो, आणि त्याची किंमत काय? 0. वरनं तुम्हाला वाटते काय केलंच नाही. ठीक आहे बाबा, काही केलं नाही आम्ही तुमच्यासाठी. जे केलं ते गंगेला मिळालं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पण आता इथून पुढं नको, बास. ते जर आता माझ्याकडं म्हणजे स्वतःसाठी पैसे असते तर ते आपण स्वतःसाठी वापरू शकतो ना. हे अक्कल कधी येते? ही अक्कल विकत घ्यावी लागते. आणि वेळ आल्यावरच ही अक्कल येते, जी मला आली. म्हणून आज तुमच्याबरोबर शेअर केलं. कुणी कुणाचं नसतं. ज्यावेळी आपली आपली म्हणणारी माणसं आपण जपतो, खूप वेळा असं होतं की एखादा मित्र आपल्याला सांगत असतोय बघा की नको एवढी मदत करू, तू नंतर बघ तुला पश्चाताप होईल. आपण म्हणतोय नाही रे, मला त्या व्यक्तीसाठी मदत करायला हवी, कारण ती माझ्या जवळची व्यक्ती आहे, ती माझं सर्वस्व आहे
आणि त्या व्यक्तीची अडचण ती माझी अडचण आहे असं समजून करून सगळं झालं की नंतर ती व्यक्ती बरोबर आपल्या टिंबटिंबवर लात मारणार, आयुष्यातनं हाकलून देणार. चला, हे असंच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फेसबुकला पण फॉलो करा.